नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यादान अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एमपीएससीच्या परीक्षेमध्ये राज्यघटनेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न, आता ग्रुप सी ची परीक्षा झाली होती त्यामध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारला होता. संपत्तीचा अधिकार, पहिली घटना दुरुस्ती, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की अनेक कन्फ्युजन असतं. संपत्तीच्या अधिकाराच्या बाबत किंवा पहिली घटना दुरुस्ती आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आर्टिकल 31A, 31B आणि 31C समजतच नाही नेमकं काय. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला संपत्तीचा अधिकार काय होता, पहिली घटना दुरुस्ती का झाली होती. खरं तर आतापर्यंत 106 घटना दुरुस्त्या, 106 घटना दुरुस्त्या का झाल्या हे सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि 106 घटना दुरुस्त्या नेमक्या कुठल्या होत्या हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. कारण आपण बघतोय की प्रत्येक परीक्षेमध्ये एका घटना दुरुस्तीवर किंवा 2 तरी प्रश्न घटना दुरुस्तीवर असतातच. आत्ताच्या अभ्यास सेशन मध्ये आपल्याला पहिली घटना दुरुस्ती, त्याची नेमकी स्टोरी काय, पहिली घटना दुरुस्ती आपण का केली होती, पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये नेमकं काय केलं गेलं, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला या सेशन मध्ये भेटणार आहेत. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची ही जी पहिली घटना दुरुस्ती ही झालेली आहे 1951 ला. आणि विशेष याच्यामध्ये असा आहे, ही घटना दुरुस्ती संपत्तीच्या अधिकारासंदर्भात आहे. याची स्टोरी किंवा याचा इतिहास जर आपण बघितला तर सगळ्यात अगोदर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. नेहरूंची जी भूमिका होती ती भूमिका समाजवादी होती. आता समाजवादी याचा अर्थ काय की भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता याचा मालक कोणीतरी खाजगी व्यक्ती असण्यापेक्षा कोणीतरी सरकार असावं. म्हणजेच काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सगळं काही सरकारच्या मालकीचं असावं, असं नेहरूंना स्वातंत्र्य झाल्यापासून वाटत होतं. त्याचं कारण काय होतं, त्याचं कारण होतं भारताचा जो मित्र आहे त्याचं नाव रशिया. आपली रशिया बरोबर मैत्री होती आणि नेहरूंना नेहमी असं वाटायचं की रशिया सारखी अर्थव्यवस्था आपली असावी. 1955 ला आवडी अधिवेशन झालं, युएन नेवर त्या आवडी अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण समाजवादीचा तो जो ठराव आहे तो मंजूर केला होता. मग या घटना दुरुस्तीची सुरुवात किंवा या घटना दुरुस्तीचा इतिहास समजून घेत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट नेहरूंचा हा माइंडसेट होता. हा का असावा, कारण नुकताच आपला भारत देश स्वतंत्र झाला. हा भारत देश स्वतंत्र झाला, पण स्वतंत्र झालेला भारत देश कसा होता, आपल्या देशामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर विषमता होती. आता विषमता याचा अर्थ काय, विषमता म्हणजे आपल्या देशामध्ये श्रीमंत आणि गरीब या दोघांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर दरी होती. एका बाजूला जर बघितलं तर देशाच्या फक्त 5% लोकांकडे खूप मोठी संपत्ती आहे आणि 95% लोक या देशात खूप गरीब होते. आणि इंग्रजांचं जे धोरण आहे ते इंग्रजांचं धोरण ठराविक लोकांच्या फायद्यासाठी होतं. आपल्या देशाची जर रचना बघितली, भारत हा देश गरीब देश नाहीये पण गरिबांचा देश आहे. आणि म्हणून इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट नेहरूंच्या मनात असं आलं की श्रीमंत आणि गरीब ही दरी कमी करण्यासाठी, श्रीमंत आणि गरीब ही दरी कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, समाजामध्ये 2 गट निर्माण झालेले आहेत. आणि समाजातले हे 2 गट कुठले कुठले, त्याच्यामुळे पहिला गट सांगितलेला आहे तो म्हणजे जमीनदारांचा, ज्यांना शेकडो हजारो एकर जमीन आहे, हजारो एकर जमीन आहे आणि त्यांना जमीन करणं होत नाहीये. अनेक प्रॉपर्टीवाली संपत्तीवाली लोक होती, हा एक गट होता. तो श्रीमंत म्हणजे त्याला जमीनदार हा शब्द वापरला. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर असा एक गट होता दुसऱ्या बाजूचा, तो अत्यंत गरीब होता. 2 वेळचं जेवण त्यांना भेटेल की नाही हे सांगता येत नव्हतं, राहायला घर नव्हतं, असा एक दुसरा भाग होता, तो म्हणजे गरिबीचा भाग, अत्यंत गरीब. आणि या दोघांमधली जर दरी दूर करायची असेल, श्रीमंत आणि गरीब याच्यामधली जर दरी दूर करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं नेहरूजींना असं वाटलं की आपण या देशामध्ये जमीन सुधारणा केली पाहिजे. आणि जमीन सुधारणेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, मग जमीन सुधारणा याचा अर्थ काय, श्रीमंताकडून जमिनी घ्यायच्या, श्रीमंताकडून जमिनी घ्यायच्या आणि त्या जमिनी
गरिबांना वाटायच्या. मग श्रीमंत जे आहेत यांच्याकडून जमिनी घ्यायच्या आणि त्या गरिबांना वाटायच्या. म्हणजे काय करायचं, ज्यांना जे भूमिहीन आहेत, ज्यांना पिढ्यानपिढ्या त्यांच्यामध्ये कुठलीही जमीन नाहीये, अशा लोकांना जमीन वाटायची, जमीन दान करायची. म्हणजे त्याला त्याचा उदरनिर्वाह का होईना त्याला करता येईल. या विचारानं जमीन सुधारणेच्या संदर्भातले कायदे करायचे असा नेहरूजींचा सुरुवातीपासूनचा विचार होता. जेव्हा घटना तयार झाली, घटना तयार होत असताना घटना आपली लागू झाली 26 जानेवारी 1950ला. परंतु त्याच्यानंतरची एक स्टोरी महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाचा जो काही प्रश्न निर्माण झाला तो जमीन सुधारणेशी संबंधित झाला. आणि मग या संबंधी अनेक होते, कारण कायदे करता येत नव्हते. जर जमीन सुधारणेसंबंधी जर एखादा कायदा केला तर राज्यघटनेमध्ये 2 प्रकारच्या अडचणी होत्या. राज्यघटनेमध्ये जर आपण मूलभूत हक्कामध्ये जर बघितलं तर 2 कलम अशी होती, ती दोन्ही कलम आपल्याला बघायची. एक कलम आहे कलम 19F आणि दुसरं कलम आहे आर्टिकल 31. ही 2 कलम काय सांगतात? नंतर आपण घटनादुरुस्ती करून ही 2 कलम काढली, पण जेव्हा पहिली घटनादुरुस्ती करायची होती, जेव्हा जमीन सुधारणेच्या संदर्भातला या देशातला सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला मार्गी लावायचा होता, तेव्हा या राज्यघटनेमध्ये 2 कलम आपल्या राज्यघटनेमध्ये होती. एक कलम आहे आर्टिकल 19F. हे जे आर्टिकल 19F होतं ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? 19F मध्ये सांगितलं, जी संपत्ती आहे ही संपत्ती धारण करणे, संपादन करणे आणि विक्री करणे हा सगळा फंडामेंटल राईटचा विषय सांगितला होता. काय अर्थ आहे याचा? या देशातला कुठलाही नागरिक संपत्ती धारण करू शकतो, संपत्ती संपादन करू शकतो आणि संपत्ती विकू शकतो. हा त्याच्या फंडामेंटल राईटचा म्हणजे मूलभूत हक्काचा भाग आहे असं सांगितलं. म्हणजेच काय, जर मूलभूत हक्काशी संबंधित एखादा कायदा केला आणि तो जर कोण्या व्यक्तीचं जर फंडामेंटल राईट व्हायोलेट होत असेल, असा कायदा पुढे टिकणार नाही. किंवा संसद असा कायदा करणार नाही की कुणाचे तरी मूलभूत हक्क इथे हिरावून घेतले जातील. आणि म्हणून हा एक आपलं जे 19F कलम आहे, या कलमाच्या संदर्भात असा विषय होता. पुढे एक कलम होतं, अजून एक दुसरं कलम राज्यघटनेमध्ये होतं, ते कलम लक्षात ठेवा, ते होतं आर्टिकल 31. बऱ्याच जणाला 31 कलम, 19F कलम, संपत्तीचा अधिकार काय, 44वी घटनादुरुस्ती काय, 31A 31B काय, 31C काय, 25वी घटनादुरुस्तीमध्येच काय झाली, म्हणजे हे समजत नाही. ह्याच्यामध्ये आपण अनेक वेळा राज्यघटना वाचली, पण ह्याच्यामधलं जे कन्फ्युजन आहे ते दूर होत नाही. आणि मग इथे जर आपण बघितलं तर 31 कलमामध्ये काय सांगितलंय? 31 कलमामध्ये असं सांगितलंय की कायदा केल्याशिवाय सरकारला जमीन घेता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं. आर्टिकल 31 मध्ये असं सांगितलंय, कायदा केल्याशिवाय सरकारला जमीन घेता येणार नाही. देश स्वतंत्र झाला, देशामध्ये 2 प्रकारचे वर्ग होते, एक श्रीमंत आहे, दुसरा गरीब आहे. आणि मग अशा वेळेस जर जमीन सुधारणा संदर्भातले जर कायदे करायचे असा निर्णय देशाच्या संसदेनं जर केला तर देशाच्या पंतप्रधानांसमोर संविधानिक पेच या 2 कलमांचा होता. समजा एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी, समजा त्याला 500 एकर आहे, त्याची जर 400 एकर सरकारनं ताब्यात घेतली तर तो व्यक्ती सरळ सरळ सुप्रीम कोर्टमध्ये जात होता आणि तो सांगत होता की संपत्ती धारण करणं, संपत्ती संपादन करणं, ते विक्री करणं हा माझ्या फंडामेंटल राईटचा व्हायोलेशन प्रकार आहे. मग हे कसं काय हिरावून घेऊ शकतं? त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, त्याची जर प्रॉपर्टी आपल्याला घ्यायची असेल तर कायदा करावा लागणार, आर्टिकल 31. म्हणजे सरकारनं जरी कायदा केला तर हा कायदा पुढे टिकणार नव्हता, कारण तो फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करीत होता. मग अशा वेळेस काय करायचं असा प्रश्न नेहरूंच्या समोर पहिल्यांदा घटना तयार झाल्याच्या नंतर जे घटना ज्यांनी ज्यांनी निर्माण केली त्या सगळ्या महान लोकांसमोर हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि म्हणून मग या प्रश्नाला उत्तर काढण्यासाठी कुठेतरी आता जमीन सुधारणा हातात घेतली पाहिजे, विषमता कमी झाली पाहिजे, समाजातली गरिबी म्हणजे गरिबी आणि श्रीमंती याच्यातली दरी कमी झाली पाहिजे, याच्यासाठी कुठला तरी ठोस निर्णय घेतला पाहिजे. म्हणून मित्रांनो
पहिली घटना दुरुस्ती करावी लागली. आणि पहिली घटना दुरुस्तीचा अजून एक महत्वाचा विषय असा आहे की हा संपत्तीचा अधिकार आहे. आणि मग पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये नेमकं केलं काय हे आपण समजून घेऊ आणि मग आपण पुढच्या गोष्टीला जाऊ. पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये असं सांगितलं, समजा पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये राज्यघटना ज्यावेळेस आपण स्वीकारली त्यावेळेस राज्यघटनेमध्ये 8 परिशिष्ट होते. पहिली घटना दुरुस्ती करून या देशाच्या इतिहासामध्ये पहिली घटना दुरुस्ती केली आणि पहिली घटना दुरुस्ती करून 9वं परिशिष्ट राज्यघटनेला जोडण्यात आलं. म्हणजेच काय, राज्यघटनेमध्ये 9व्या परिशिष्टांचा समावेश केला गेला. पहिल्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये जे 9वं परिशिष्ट आहे हे जोडलं. आता प्रश्न असा आहे की हे 9वं परिशिष्ट काय आहे. आपण प्रॉब्लेम तर बघितला, ह्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यासाठी घटना दुरुस्ती केली. कुठली तर पहिली 1951 ला. आणि त्याच्यामध्ये काय केलं, 9वं परिशिष्ट. तुम्ही खूप वेळा ऐकत असाल 9 शेड्यूल 9 शेड्यूल 9 शेड्यूल 9 शेड्यूल मध्ये टाकला आणि असं झालं तसं झालं, खूप वेळा ऐकत असाल. आता आपल्याला बघायचं की हे 9वं शेड्यूल नेमकं काय. आता या 9व्या शेड्यूल हे टाकलं आणि ह्याच्यामध्ये असं सांगितलं, याच्यामधून या 9व्या शेड्यूल मध्ये राज्यघटनेमध्ये 2 कलम टाकली. एक आर्टिकल 31A आणि दुसरं कलम टाकलं आर्टिकल 31B. आणि इथं असं सांगितलं, संपत्तीच्या संदर्भातला एखादा कुठलाही कायदा केला असेल, एखादी संपत्ती समजा सरकारनं घेण्यासंदर्भात कायदा केला असेल आणि तो कायदा जर 9th शेड्यूल मध्ये टाकला तर त्याला न्यायालय रद्द करू शकत नाही. म्हणजे न्यायालयाला प्रतिबंध केलाय. काय होतं, या 2 कलमांची पुढे अडचण होती. म्हणून इथं स्पष्ट सांगितलंय, कलम 14 कलम 19 किंवा मूलभूत हक्काचं जरी उल्लंघन पावणारा एखादा कायदा केला तर तो कायदा जर 9th शेड्यूल मध्ये टाकला तर अशा कायद्याला संसद रद्द करू शकत नाही. असे कायदे 9व्या परिशिष्टात असतील, अशी ही पहिली घटना दुरुस्ती आहे. मग पहिल्या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेमध्ये जे परिशिष्ट जोडलं ते परिशिष्ट 9वं परिशिष्ट. आणि 9व्या परिशिष्टामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2 कलम राज्यघटनेमध्ये ऍड केलेले आहेत. पहिलं कलम आहे आर्टिकल 31A, दुसरा कलम आहे आर्टिकल 31B. मग आता 9वं परिशिष्ट आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 31A काय आणि आर्टिकल 31B काय हे आपण बघू. 9व्या परिशिष्ट पहिल्या घटना दुरुस्तीनुसार जे कलम टाकलं ते कलम आहे आर्टिकल 31A. काय आहे हे कलम आणि पुढे आपण बघूयात आर्टिकल 31B. 31A हे नेमकं कलम काय आणि 31B हे नेमकं कलम काय हे आपण समजून घेऊ. 31A कलम असं सांगतो, मालमत्तेशी संबंधित पहिल्या घटना दुरुस्तीला जमीन सुधारणा म्हणतात. का म्हणतात, कारण इथं जमिनीला मालमत्ता हा शब्द वापरलाय. मालमत्तेशी संबंधित जर संसदेनं कुठलाही कायदा इथं सांगितलंय मालमत्तेशी संबंधित, समजा संसदेनं कायदा केला आणि मालमत्तेशी संबंधित केलेला संसदेचा कायदा जर आर्टिकल 14 आणि आर्टिकल 19 याचा उल्लंघन पावत असेल, याचं व्हायोलेशन होत असेल. म्हणजेच काय की समजा संसदेने एखादा मालमत्तेशी संबंधित कायदा केला आणि तो जर कायदा कलम 14 आणि कलम 19 ला जर त्याचं उल्लंघन करत असेल, कलम 14 आणि कलम 19 हे दोन्ही कलम त्या कायद्यामुळे भंग पावत असतील, तरीही असा कायदा रद्द करता येणार नाही. म्हणजेच काय, कायदा तसाच आहे. कलम 14 आणि कलम 19 चं उल्लंघन झालं तरी चालेल. पुन्हा एकदा बघा, इथं काय सांगितलंय, मालमत्तेशी संबंधित आपल्याला माहित आहे या देशामध्ये कायदा करण्याचा सर्वोच्च अधिकार हा कुणाला आहे. या देशात कायदा करण्याचा सर्वोच्च अधिकार या देशाच्या संसदेला. मग संसदेनं जर एखादा कायदा केला आणि तो कायदा कलम 14 आणि कलम 19चं जर उल्लंघन पावत असेल, असा कायदा कलम 14 आणि कलम 19चं उल्लंघन पावत आहे म्हणून
न्यायालयाला रद्द करता येणार नाही, असं स्पष्ट 31A मध्ये सांगितलं. म्हणजेच काय, असा जो कायदा आहे, असा कायदा न्यायालय रद्द करणार नाही. याचा अर्थ मित्रांनो स्पष्ट आहे. कलम 14 आणि कलम 19चं उल्लंघन झालं तरी चालेल, पण मालमत्तेशी संदर्भात एखादा जर कायदा केला तर तो कायदा न्यायालयाला रद्द करता येत नाही. हे न्यायालयाच्या कार्यकक्षेच्या बाहेर हा विषय ठेवण्यात आलेला आहे. पुन्हा इथं हे तर पहिल्या घटनादुरुस्तीने कलम टाकलंच, पण अजून एक कलम टाकलं आणि ते कलम आहे आर्टिकल 31B. आता 31B काय, 31B मध्ये काय सांगितलंय, या 31A पेक्षा 31B ची जी व्याप्ती आहे ती मोठी आहे. 31A फक्त 14 आणि 19 कलमांबद्दल बोलतो. 31B अख्ख्या पूर्ण मूलभूत हक्काबद्दल सांगतो. इथं असं सांगितलंय, परिशिष्ट 9 मध्ये, परिशिष्ट 9 मध्ये जर एखादा कायदा संसदेने टाकला, परिशिष्ट 9 मध्ये जर एखादा कायदा संसदेने टाकला, असा कायदा मूलभूत हक्काचं उल्लंघन करतोय. म्हणून न्यायालयाला रद्द करता येणार नाही, तो कायदा तसाच राहील. म्हणजेच काय होय, इथं असं सांगितलंय, परिशिष्ट 9 मध्ये टाकलेला कायदा, परिशिष्ट 9 मध्ये टाकलेला कायदा जर मूलभूत हक्काचं उल्लंघन करत जरी असेल तरी न्यायालयाला त्याला हात लावता येत नाही. असे 2 कलम पहिल्या घटनादुरुस्तीने टाकले. मित्रांनो, एक गोष्ट म्हणजे या दोन्ही गोष्टींमध्ये कायदा रद्द केला नाही. संसद जो कायदा करेल तो सर्वश्रेष्ठ इथं सांगितलाय. इथं सांगितलंय कलम 14 आणि कलम 19चं उल्लंघन झालं तरी चालेल, कायदा रद्द करता येणार नाही. इथं सांगितलंय काय, इथं असं सांगितलंय की परिशिष्ट 9 मध्ये टाकलेला कायदा तो मुळात फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करत असेल तरी चालेल, पण कायदा रद्द करता येणार नाही. मित्रांनो, इथंही कायदा व्हॅलिड आहे, इथंही कायदा व्हॅलिड आहे, कुठंही कायदा रद्द केलेला नाही. आणि हीच ती पहिली घटनादुरुस्ती आहे. पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये 9th शेड्यूल जे टाकलंय, 9th शेड्यूल म्हणजे काय याचं उत्तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता हे झालं 31A 31B. पुढे 25वी घटनादुरुस्ती झालेली आहे. आपल्याला रिलेटेड घटनादुरुस्त्या बघायच्या. मी आता फक्त पहिली घटनादुरुस्ती तुम्हाला सांगितली. पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये 9 शेड्यूल टाकलंय, 31A आणि 31B हे 2 कलम टाकले. आता दुसरी घटनादुरुस्ती 25वी घटनादुरुस्ती. 25व्या घटनादुरुस्तीनं काय केलं, 25व्या घटनादुरुस्तीनं राज्यघटनेतल्या 31 कलमामध्ये अजून एक कलम टाकलं आणि त्या कलमाचं नाव आहे 31C. 31A बघितलं, 31B बघितलं, आता आपण 31C बघणार आहे. काय 31C आहे, 31C मध्ये असं सांगितलंय, 39B आणि C राज्यघटनेचं आपण जर बघितलं तर आर्टिकल 12 ते 35 मूलभूत हक्क आहे, आर्टिकल 36 ते 51 मार्गदर्शक तत्व आहे. मग इथे काय सांगितलं, इथे अशी गोष्ट आहे की आर्टिकल 39B आणि आर्टिकल 39C या 2 कलमाच्या, हे 2 काय आहेत तर हे 2 मार्गदर्शक तत्व आहेत. आपल्या राज्यघटनेमध्ये जर बघितलं तर भाग 1 नागरिकत्वाशी संबंधित आहे, भाग 2 नागरिकत्वाशी संबंधित आहे, भाग 1 नावाशी संबंधित आहे, भाग 3 मूलभूत हक्क, भाग 4 मार्गदर्शक तत्व. कलम 1 ते 4 हे नावाशी संबंधित आहे, कलम 5 ते 11 नागरिकत्वाशी संबंधित आहे, कलम 12 ते 35 मूलभूत हक्काशी संबंधित आहे आणि आर्टिकल 36 ते 51 मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे. या राज्यघटनेमध्ये जर आपण बघितलं तर कलम 36 पासून मार्गदर्शक तत्वे सुरू होतात आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी सांगितल्या. कुठल्या 2 गोष्टी सांगितल्या, ह्याच्यामध्ये ही 2 कलम सांगितलं, आर्टिकल 39B आणि आर्टिकल 39C. या 2 मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी, हे 2 मार्गदर्शक तत्व आहेत, या 2 मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी
समजा संसदेनं कायदा केला, आर्टिकल 39B आणि सी या दोन मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी संसदेनं जर कायदा केला, असा कायदा, हा कायदा आर्टिकल 14 आणि आर्टिकल 19 या दोन्ही कलमाचं उल्लंघन करतोय, तरीही हा कायदा रद्द करता येणार नाही. काय अर्थ याचा? याचा अर्थ असा सांगितला की 39B आणि सीच्या ह्या दोन मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी समजा संसदेनं जर एखादा कायदा केला आणि असा कायदा कलम 14 आणि कलम 19चं उल्लंघन करत असेल, 14-19चं उल्लंघन झालं तरी चालेल, हा कायदा रद्द होणार नाही. 39B आणि सीच्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी झाली पाहिजे, हे महत्वाचं आहे. इथे कायदा तसाच राहील. न्यायालयाला 14 आणि 19चं उल्लंघन झालं तरीही कायद्याला काहीही करता येणार नाही, कायदा तसाच राहील. मित्रांनो, 31A, 31B आणि 31C ह्या तिन्हीमध्ये तुम्हाला कॉमन काय वाटलं? 31A मध्ये सुद्धा कायदा रद्द होत नाही, 31B मध्ये सुद्धा कायदा रद्द होत नाही आणि 31C मध्ये सुद्धा कायदा रद्द होत नाही. फरक काय या तिघांचा? या तिघांचा फरक लक्षात ठेवा. मालमत्तेशी संबंधित जर एखादा कायदा केला, 31A मध्ये सांगितलंय, मालमत्तेशी संबंधित जर एखादा कायदा केला आणि तो कायदा 14-19चं उल्लंघन होत असेल तर तो रद्द होणार नाही. ए. आता बऱ्याच जणांना 31A आणि 31C ह्या दोघांमधलं फरकच कळत नाही. हे बघा, मी तुम्हाला सोपा फरक सांगतो. 31A मध्ये फक्त मालमत्ता सांगितली आणि 31C मध्ये मार्गदर्शक तत्व सांगितले. 31A मध्ये पण 14-19च उल्लंघन सांगितलंय आणि 31C मध्ये सुद्धा 14-19च उल्लंघन सांगितलं. फक्त 31A मध्ये जर तुम्ही इथं बघितलं, आपण आताच बघितलं, हे बघा, इथं सांगितलंय मालमत्तेशी संबंधित एखादा कायदा केला, असा कायदा रद्द होणार नाही. आणि इथं सांगितलंय मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी जर एखादा कायदा केला, असा कायदा रद्द होणार नाही, असं सांगितलं. मित्रांनो, 2 घटना दुरुस्त्या आणि 3 कलम तुम्हाला क्लिअर झाले असतील. पुन्हा एकदा मी 3 कलम तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुमचं पुन्हा कधीच ह्याच्या बाबतीत कन्फ्युजन होणार नाही. 31A, 31B, 31C. मित्रांनो, लक्षात ठेवा, कलम 31A आणि कलम 31B पहिल्या घटना दुरुस्तीने टाकलेले, कलम 31C 25व्या घटना दुरुस्तीने टाकलेले. 31A मध्ये सांगितलं की मालमत्तेशी संबंधित एखादा कायदा केला, 14-19चं उल्लंघन होतंय, रद्द होणार नाही. बी मध्ये सांगितलंय परिशिष्ट 9 मध्ये कोणतेही कायदे टाकू द्या आणि तो कायदा जर त्या ठिकाणी मूलभूत हक्काचं उल्लंघन होतंय म्हणून रद्द करता येणार नाही, असंही सांगितलंय. आणि 31C मध्ये आपण जर बघितलं तर 31C मध्ये इथं क्लिअर आहे, 31C हे मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी केलेले कायदे. 14-19चं उल्लंघन होत असेल तरी चालेल. फक्त इथं आपल्याला कन्फ्युजन होतं, कलम 14 आणि कलम 19. हे बघा, ए मध्ये मालमत्तेशी संबंधित 14-19 आहे आणि सी मध्ये 39BCच्या अंमलबजावणीसाठी 14-19 आहे. एवढाच ह्याच्यामध्ये विषय आहे. हे 2 गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. अजूनही ह्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे, जी तुम्हाला ग्रुप सी ला प्रश्न विचारला होता, मी हे जे 2 कलम तुम्हाला सांगितले होते, 2 कलम. आता शेवटची गोष्ट लक्षात ठेवा, एक 44वी घटना दुरुस्ती आहे राज्यघटनेमध्ये, ही 44वी घटना दुरुस्ती आहे. आता ग्रुप सीचा प्रश्न आला होता तुम्हाला. 44व्या घटना दुरुस्तीनं काय केलं? ही दोन्ही कलम आपल्याला माहिती आहे, मूलभूत हक्क राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये. आता हे 19 नंबर आणि 31 नंबर हे मूलभूत हक्कातच आहे ना. ह्यांनी काय केलं? 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं? हे 19F आणि हे 31 हे मूलभूत हक्कातून वगळले. आणि काय केलं? राज्यघटनेचा भाग 12, माझं वाक्य लक्षात ठेवा, राज्यघटनेचा भाग 12 आणि त्याच्यामधलं कलम आहे 300A, ह्याच्यामध्ये हे ऍड केले. म्हणजे काय केलं? मूलभूत हक्कातून
त्याला काढून टाकलं आणि इथं काय केलंय, त्याला टाकलंय, ऍड केलंय. म्हणजे काय केले, ही दोन्हीही कलम आता राज्यघटनेमधून काढून टाकली. राज्यघटनेमधून नाही तर मूलभूत हक्कामधून काढून टाकली आणि ती राज्यघटनेमध्येच भाग 12 300A मध्ये ऍड केली. मग लक्षात ठेवा, हा जो संपत्तीचा हक्क आहे, या बाबतीत एक गोष्ट बोलली जाते, एक वाक्य लक्षात ठेवा. संपत्तीचा जो हक्क आहे, हा अगोदर मूलभूत हक्क होता. आता नाही होता. 44व्या घटनादुरुस्तीनं काय केलं, हा हक्क भाग 12 कलम 300A ह्याच्यामध्ये ऍड केला. म्हणजेच संपत्तीचा हक्क न काढता त्या हक्काला कायदेशीर हक्क केला. म्हणजेच काय, भूतकाळ आहे मूलभूत हक्काचा आणि सध्या काय आहे, सध्या हा कायदेशीर हक्क आहे. ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा. कोणता हक्क आहे हा, कायदेशीर हक्क आहे. ही त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला नक्कीच 3 घटनादुरुस्त्या कुठल्या, तर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की पहिली घटनादुरुस्ती, त्याच्यानंतर 25वी घटनादुरुस्ती आणि त्याच्यानंतर 44वी घटनादुरुस्ती. 44व्या घटनादुरुस्तीने ही 2 कलम जी होती संपत्तीच्या बाबतीत अनेक वादग्रस्त कलम होती, ही दोन्ही कलम मूलभूत हक्कातून वगळून भाग 12 मध्ये त्यांनी टाकलेली. भाग 12 कलम 300A मध्ये 25व्या घटनादुरुस्तीनं कलम 31C टाकलं आणि पहिल्या घटनादुरुस्तीनं परिशिष्ट 9 आणि परिशिष्ट 9 मध्ये 2 कलम, एक 31A आणि दुसरं कलम 31B. अजून एक ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, परिशिष्ट 9 मध्ये शेवटची एक गोष्ट सांगतो. परिशिष्ट 9 मध्ये असं सांगितलंय, आता इथे बघा, इथे जर आपण बघितलं 31B मध्ये सांगितलंय, समजा संसदेने एखादा कायदा केला आणि तो कायदा परिशिष्ट 9 मध्ये टाकला, तर न्यायालय त्याला रद्द करू शकत नाही, कारण शेड्यूल 9 मधला कायदा आहे. पण 2017चा एक खटला आहे, कोहलो खटला. या कोहलो खटल्यानं काय केलं, या मर्यादेच्या बाबतीत चॅलेंज केलं होतं. आयोगानं अनेक वेळा या बाबतीत प्रश्न विचारला. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या संबंधीचा पुढचा खटला, कोहलो खटला आणि कोहलो खटल्यामध्ये नेमकं ह्याच्यामध्ये पुढे काय झालंय हे आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद. जर तुम्हाला याच्या संदर्भात कुठली अडचण असेल तर आपण कमेंट करा. थँक्यू.